अमरावती शहरामध्ये डफरीन हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना घडली असून महाराष्ट्राला हादरवणारी घटना आहे. NICU येथे जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात 3 बालकांचा होरपळून आता मृत्यू झाला आहे. NICUमध्ये ही घटना घडली असून सायंकाळी ही घटना घडल्याचा अंदाज आहे. तर 39 बालके इथे दाखल होती. यातील 3 बालकांचा मृत्यू झाला, तर काही बालकांना गंभीर इजा झाल्याचं समजतं आहे. तर आता या संदर्भात ही माहिती प्राप्त होत असून यामुळे संपूर्ण अमरावती जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. डफरीन हॉस्पिटलमधली ही घटना आहे. लाखो करोड रुपये निधी या हॉस्पिटलला देण्यात येतो, मात्र यावर लक्ष का नाही असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे. तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे सुद्धा अमरावतीत काही वेळात दाखल होणार आहे, अशा प्रकारची माहिती प्राप्त होत आहे. तर या संदर्भात पूर्ण मुख्यमंत्रीसुद्धा किंवा पालकमंत्री यांनी दुःख व्यक्त केले आहे. मात्र प्रश्न आहे की या हॉस्पिटलमध्ये घटना झाली कशी. अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार, आमदार व इतरही नेते आहे, मात्र यांचं लक्ष स्त्री रुग्णालयावर आहे नाही का, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये हिरो हिरोईन उपस्थित होणार, दहीहंड्या होणार आहे, याकडे मात्र येथील नेत्यांचे किंवा आमदारांचे लक्ष आहे, यावरच त्यांचा फोकस आहे. मात्र जे आवश्यक गरजा आहे, हॉस्पिटल आहे, जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे, संपूर्ण जिल्ह्यातले आमदारसुद्धा किंवा खासदारसुद्धा यांचं याकडे लक्ष नाही काय, हा प्रश्न मात्र आता उपस्थित आहे. लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. शहरातील नगरसेवक असू द्या किंवा महापौर असू द्या, यांचं लक्ष नाही काय, अधिकारी यांचं लक्ष नाही काय. आता मात्र घटना झाल्यानंतर सर्वच पक्षाचे नेते असू द्या किंवा इतरही खासदार, आमदार असू द्या, ते धूम ठोकत आहे. मात्र आतापर्यंत यावर लक्ष का नाही अशी जनचर्चा मात्र जिल्ह्यासह शहरात आता उमटायला लागली आहे. एक धक्कादायक घटना हे समोर येत आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाच हादरून गेलेला आहे. 3 निष्पाप बालकांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात आईने त्या बाळाला सांभाळले आहे, मात्र एका क्षणात त्या बाळाचा आता मृत्यू झाला आहे. यामुळे किती दुःखाचा हा डोंगर असेल, अशा प्रकारची आता जनचर्चा आणि आक्रोश पाहायला मिळत आहे. आईवडिलांच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट आहे. मात्र या संदर्भात आता अनेक शहरात एकीकडे सर्वांचं लक्ष उत्सवाकडे आहे किंवा दहीहंड्याकडे आहे, मोठे मोठे हिरो येत आहे, त्याकडे अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र एका मोठ्या गंभीर प्रश्नाकडे, दवाखान्याच्या जिथे जन्म होतात बाळांचे, तिथे लक्ष का नाही. लाखो करोड रुपयांचा निधी येते, या निधी जातो कुठं मग, हा मात्र आता प्रश्न येण्यावर आहे. यानंतर प्रकाश आंबेडकरचे मंत्री ही अमरावतीत दाखल होणार आहे, तर इतरही दवाखान्यात ते पोहोचणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. तर अनेक मुरख्या हॉस्पिटल असू द्या किंवा PDMC हॉस्पिटल असू द्या, इतरही दवाखान्यात ते पोहोचणार असून आता काय निर्णय लागेल.